तुडुंब भरून वाहणारा बंधारा, डोळे सुखावणारे जलाशय, हे दृश्य काही कृष्णाकाठच्या सुपीक भागातलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे दृश्य आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातलं. वर्षानुवर्ष पाण्याविना कोरड्या राहणाऱ्या भागाचा असा कायापालट होतोय महाराष्ट्राचा जाणता राजा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच दूरदृष्टीमुळे. पवारांनी सुचवल्यानुसार वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी 45 लाख, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी 45 लाख, दक्षिण कराडचे आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांनी 50 लाख, फलटणचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी 1,45,00,000, आमदार दीपक चव्हाण यांनी 1,24,00,000, मंत्री शशिकांत शिंदे यांनी 73 लाख, आमदार प्रभाकर घारगे यांनी 25 लाख, तर डॉक्टर अविनाश पोळ यांनी 2,36,00,000 रुपये यासाठी दिले. यातूनच अशा बंधाऱ्यांची पाणी साखळीच या भागात तयार झाली आहे आणि त्याचा मोठा फायदा इथल्या परिसराला होतोय. पाणी म्हणजे जीवन आणि ते मिळवायला ज्यांना खूप कष्ट पडतात त्यांनाच त्याचं महत्त्व कळतं. अर्थात शरद पवारांची दूरदृष्टी आणि कार्यपद्धतीचा कायमस्वरूपी फायदा त्या दुष्काळी परिसराला झालाय. त्यामुळेच इथल्या लोकांच्या कोरड्या जगण्यात आता सुखाचा ओलावा आलाय. वेब रिपोर्टर, माण, सातारा.